महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेच्या उमेदवारीवरून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दोन मतप्रवाह समोर येत आहेत। आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेची जागा ही शिवसेनेचीच असावी असा दावा केलाय। यानंतर आता शरद पवार उमेदवार असतील तर पाठिंबा देऊ म्हणणाऱ्या संजय राऊतांनी आता यू टर्न घेतलाय। शरद पवार उभे राहिले तर हाच प्रश्न आहे। उद्धव ठाकरे ठरवतील तो निर्णय अंतिम असेल अशी भूमिका संजय राऊतांनी घेतली आहे। संजय राऊत यांच्या विरोधामधला मानहानीचा खटला दादा भुसेंनी मागे घेतला। राऊतांनी शेतकऱ्यांची माफी मागितल्यामुळे खटला मागे, भुसेंची माहिती। तर दादा भुसे यांनी समजूतदारपणा दाखवला, राऊतांची प्रतिक्रिया। राज ठाकरे यांनी कुठे जावं हे संजय राऊतांनी ठरवू नये, मंत्री संजय शिरसाट यांची टीका। संजय राऊत यांचा डुबलेल्या पक्षाच्या प्रवक्ते असाही उल्लेख। संघाच्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी भिवंडी कोर्टामध्ये हजर। हर्षवर्धन सपकाळ नवे जामीनदार। मुलुंडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे। अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी रोहित पवार यांची दिल्लीमध्ये पुन्हा एकदा पत्रकार परिषद। नागरी हवाई वाहतूक मंत्री नायडूंच्या राजीनाम्याची मागणी, तर व्हीएसआर कंपनीला प्रभावशाली व्यक्तींचा पाठिंबा असल्याचाही आरोप। स्त्री बीजांच्या विक्रीचं रॅकेट बदलापूरमध्ये उघड। स्त्री बीज वाढवणाऱ्या इंजेक्शन्सचा अवैध साठा जप्त। आयव्हीएफ सेंटरच्याही सहभागाची शक्यता, चौकशी सुरू असल्याची गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती। बुलढाण्याच्या लोणारमधील चिखला काकड गावामध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून दोन गटांमध्ये वाद। 100 पेक्षा जास्त लोकांवरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया। चिखला काकड गावामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त। नागपूर पेपरफुटीच्या प्रकरणी एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट। शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून चौकशीचे आदेश। 12वीच्या 2 विषयांचे पेपर फुटल्याची भीती। दिल्लीमध्ये भाजप कार्यकर्त्यांचं काँग्रेसच्या विरोधात आंदोलन। बॅरिकेटिंग तोडून कार्यकर्ते काँग्रेस मुख्यालयाजवळ पोहोचले। एआय समिटमध्ये युवक काँग्रेसनं केलेल्या आंदोलनाचा निषेध। आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी जगावरती लादलेल्या टॅरिफवर अमेरिकन सुप्रीम कोर्टाचा हातोडा। कान उघडणी करणाऱ्या न्यायाधीशांना ट्रम्प यांनी म्हटलं कलंक। आणखी 10% कर लादण्याची ही घोषणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।